तुम्ही दोन नाही बरी झाली मग घेऊन आली किती महिन्याची मुलगी होती दवाखान्यात ॲडमिट केलं फळफळावर सलाईन वगैरे लागलं आणि 1.5 महिन्यात मुलगी इंडिया फिरायले सगळ्यात गेलेली आनंद वाटला आणि त्या 1.5 महिन्यात पाहुण्याचा कोणाला की आम्ही गेले मुली काय गेली ती 2 महिने आणि 1.5 महिन्यात कोण आला बरं मग 1.5 महिन्यात कोण आला फक्त पाहुणे आले काय बरं बरं गेली त्या बाया जमा झाल्या आणि त्या पोरची माझ्या बाया सांगते पाय मा काय घरच्या माणसं आहे आम्ही काही पाळणी मधल्या माणसाच्या घरच्यावर घेऊन टाकली पाय काही पोरची हात पाडली येतही म्हणता नाही आली पण आले का अजून येतही म्हणता नाही आली मग त्या बाकीच्या बाय म्हणतात तुम्ही कोण नाव सांगतो तुम्ही नाही सांगा मग ह्या ही बाईच्या मालकावर संताप पाहते को मा हे आमच्या घरचं बोलते एवढं बंधू ही करत आले की ना एवढं माझं पावन झाला आता भावी विरह संपला जाणार आहे हे संपलं आता वाटीला आहे कन्या सासूराशीला आहे मागे चालले बोलत बोलत मग गल्लीच्या बाया रडताना जी मुलगी रडते बाप रड बोल ना का अक्का सगळे रडता वाटी लावताना रस्त्यानं चालताना ती आई त्या मुलीला समजत वर्तमान विराची गोष्ट आहे रस्त्यानं चालताना मुलगी आईला समजते दाय जाणार थैल्या गेल्या जुन्या काळात त्याचं बांधून घे रस्त्यानं चालताना ती आई म्हणते चांगली राहिली नाव काढणं काही बेलीवर पडेल नगराचे सगळं होता सगळ्याची नगर होता तू काही काळजी करू नको कोण कोणाचा भाऊ कोण कोणाची भावलंय तू काळजी करू नको आम्ही एकंदर तुला काय फिकीर आहे तुला काही नको की तू फोन करताय आम्ही सगळं फुकफाक करत जाऊ तुमच्या मळ्यात झालं समजो 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 काळजी करू नको नगराचे सगळं होता का सगळे लोक श्रीमंत राहतात आता महिला झालं काय होतं त्या बापाला असा तो साहेबांनी कीर्तन करत महिला सांगली नव्हते आम्ही सुधरलोच की असं काय समजो समजो असं करता करता बस स्टँड बोलणं का असतात बोलणं वर्तमान विरह समजा बस स्टँडवर गेले तेवढ्यात एसटी आणि पाहुणे थैल्या गेल्या घेऊन गाडी जाऊन बसले नंतर आता प्रेम आहे शेवटी मुलगी ते आले दिलं ते रडते वाईट वाटत गाडीच आहे गाडीत बसली बस निघून गेल्यानंतर परत येताना भूत विरहातला करून त्या मुलीचं बालपण तिचं वागणं त्याला आठवतं आणि त्या बायाला सांगते घरी कशी काही तर करू माय तिचा मोठा नादी स्वभाव गल्लीत चालायचा हवा इकडे माय कोणाला आहे ना माय तुला खायचा असं करतो मुखाच्या सगळ्या अशा पक्षीवाणी खायचो का जनाबी वरती रौद्र म्हणजे राग येणं वेळ प्रसंगी राग आला पाहिजे आपल्या धर्मावर अन्याय झाला आपल्यावर अन्याय झाला हिंदू धर्माची समुद्रात फेकून देईल विवेकानंद खबरदार जर टाच मारुनी ताल पुढेची नळ्यापुढे स्वतःच्या राजाने प्रवेश नाही दहाच्या पुढे अंत निर्माण झाला पाहिजे कौशल्ला मातेला डोहाळे लागले डोहाळे राजाने विचारलं तुझी मानसी होती जे डोहाळे सांगी ओ बेल्हाळे मधुपाशी कोण होतं गुजरात जगाचा बाप गुजरामध्ये होता तर त्याचं जे पुढचं भविष्य होतं तसे डोहाळे लागले काय बोलली यशोदा कौशल्या माता आणि रे धनुष्य मारी दे रावणा
मारिते रावणा लंका विभीषणा देईन मी. असा रौद्र रसाचे डोळे लागणं साधी गोष्ट आहे का हो? राग आला पाहिजे वेळेवर त्याच्या कामाकरता तुम्ही मोठला पाहिजे. समजा बासुंदी तयार झाली आणि तुमच्या पुढे बघून ठेवलं आणि त्याच्यात जर कुठलं तोंड घालतं तर कसं आणतात तसं दिसलं पाहिजे ना. एका टेम्प्यात कुठलं तुमचं बिंदू व्हायला का असं शास्त्रीय भाषेत म्हणतात हाड असताना म्हणतात रौद्र. तसं आपला रौद्र आहे की ते 4 एकरी किंमत एखाद्याले असा दिसला पाहिजे. मिलिटरीचा बँड वाजला की सैन्याचं रक्त सळसळ केलंच पाहिजे. डीजे वाजला की हाडवाय घरात कुठलंच पाहिजे. तो निर्माण करावा लागतो. अर्जुनानं समोरचं सैन्य पाहिलं म्हणे बाबा हे टाकली मारून तेव्हा मी युद्ध करत म्हणे युद्ध करणं पडेल. जेव्हा इथे पाहून घेऊ काल काय नातेवाईक आदर पडलं नाही. तू शूरवृत्तीचा ठाऊ तुला काय काय केलं. तुवा संग्राम हरू जिंकिला निवांत कवचाचा ठाव पडिला पवाळा तुवा केला गंधर्वाची. चांगल्याशी युद्ध केले याने काय घाबरतो. याने म्हणतात धीर देणं प्रोत्साहन देणं. लाल्या रोग पडला पैसे दिले की शासनानं आत्महत्या करू नका डबल पेरा पुन्हा उत्पन्न याने धीर देणं म्हणतात. नंतर वावरची पडली त्याची पैसे भेटली की लोकांच्या वावरात उभे राहिले फोटो काढून घेतले त्याची पैसे भेटले. नंतर भिंती पडल्या त्याचे पैसे भेटले. नशीन पडली तर कार्यकर्ते एका लातीनं पाडणं याने म्हणतात वीररस निर्माण शृंगार हास्य करुण रौद्र वीर भयानक. भयानक म्हणजे भीती वाटते. मनुष्य किती निर्भयपणाने गप्पा मारतात मृत्यूच्या बाबतीमध्ये. कोरोनाच्या काळात घरात बसला तर घरात बसले की नाही घाबरलो की नाही आपण. कोण्या गावात त्या मानमोळीचा फोनाचा एक वर्ष त्याला म्हणतात भीती. तो काळगामी पुढे लोकसंवादा लागी वाढे सैन्य बदलल्या तोडे घे जिगाची न्याहाळी पा केवढा पसरला ते तेवढा करून या माची वळा. आकार जर मृत्यूला माणूस घाबरतो त्याला भय असं म्हणतात. भय घातलं की माणूस घाबरला. शृंगार हास्य करून रौद्री भयानक. बिभत्स म्हणजे किळसवाना करतात. खरी टेकवणी दिवळी लाखोनी पोळी नाकाळे. गाढव एकामेकाला भेटलं की एकामेकाच्या नाकावर लाथा मारतात. किळसवाने वाटते की नाही. तो दृष्टांत गाढवाचा आहे पण माणसं जर असे वागले तर मग किळसवाने येईल. आता किळस कशी निर्माण होते पहा. एखादा माणूस व्यसनी पण आले वैयक्तिक बोलणं आणि तो जर कोणी पिऊन पडला लेकरं लहान आहे बाई चांगली आहे तर लोकांनी किळ येते की नाही. किळस येते पण जरी किळस आहे तरी किव बी येते. त्याने उठून घरी आणतात किंवा माणूस चांगला आहे हो व्यसनाने गेला हो त्याने रोज घरी आणतील. आता मी इथं आठकाल करून कीर्तन करू आलो आणि चौकात तरी पडेल 20 रुपये या असे धंदे करता झाले आणलेच पाहिजे. म्हणतात किळस. अद्भुत ते नवलवाने कैसे निर्बुधती शहाणे. कधी ऐकलं नाही कधी ऐकायला भेटलं. अशा प्रकारातला हा रस एवढा वेळ कसा निघून गेला कळलं आपल्याला. याने काय म्हणतात अद्भुत हा रस आहे तया दुकानात. अद्भुत हा रस कथा काळी नामा. अद्भुत ते नवलवाने. काही कोड सांगत जुन्या काळचे लोक तो काय होता अद्भुत रस. काट्याच्या आणीवर वस्तीतीन गाव 2 वसाळी 1 वसेतना. वसेतना ते त्याने 3 कुंभार 2 कोटे 1 घडीतना. घडीतना त्याने घडले 3 मडके 2 कच्चे 1 भाजीतना. भाजीतना त्यात रांधे 3 मुग 2 हिरवे 1 शिजेतना. शिजेतना ते त्याने 3 पाहुणे 2 दुसरे 1 जेवेतना. जेवेतना त्याला दिल्या 3 म्हशी
दोन मांज्या एक फळेची ना, फळेची ना तिला झाले 3 टोनगे, 2 मेले एक वासेचं ना डोक्याला वासेचं ना त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे एक चालेचं ना, चालेचं ना ते त्याले 3 पारखी, 2 आंधळे एका दिशेचं ना, दिशेचं ना त्याला मारल्या 3 भुक्या, 2 भुकल्या एक लागेचं ना, याले म्हणता डोक्याले जा, याले म्हणता अद्भुत. तर अशा अनेक प्रकारची उदाहरणं सांगते. जुन्या काळात नाटकं व्हायचे. पहिला अंक झाला की पडदा पडायचा. मग लोकांनी गडबड करू नये म्हणून गावातलेच लोक ग्रामीण त्या एकच रचेल नाटकं ते सादर करायचे. एक राजा असतो, दरबारात येतो, शिपाई हजर नसतात. राजा संतापतो की मी राजा असल्यावर लवकर शिपाई कसे आले मी, कुठे गेले शिपाई? मग ते शिपाई येतात. महाराजांचा जय जयकार असतो. आम्हाला येण्याकरता वेळ झाला, महाराजांनी क्षमा करावी. महाराज म्हणतो मी क्षमा करतो, मग कारण सादर करा, तुझी गाव झाला. तो पहिला शिपाई म्हणतो मी येण्याकरता लवकर निघालो, पण रस्त्यात वाघ बसला होता. मग त्या वाघा दाखानं झाडावर चढून बघतो. बऱ्याच वेळामध्ये वाघ निघून गेला, आपण मला काही उतरता येईल. लक्षात आलं काय? झाडावर चढला आपण उतरता काही. राजा म्हणे मग काय केलं म्हणे, घरी गेलो, शिडी आणली, मग उतरलो. शक्य आहे काय? आज कुठं जाईल असं होईल का? दुसऱ्या शिपायाने विचारलं, आमचा मुलगा होतो, त्यानं मला आठवणे मागले, मी तरी दिले. त्यानं तोंडात धरले, दुकानावर पैसे गेला, मिळून टाकले म्हणे. मग त्याचं पोट उठायला लागलं. त्या दवाखान्यात दिलं, इनिमा केला, गांधीची इंजेक्शन दिली, तरी वांती झाली. पण आता आम्ही पडले का आखाने तोरी नाही 30 पैसे पडले. पण त्या हाताने घेऊन 30 पैसे पडले. याले म्हणतात अद्भुत ते नवलवाने ऐसे निर्बुधते शहाणे, नागाच्या घरची उलटी पुनम पाण्याला लागली. हे आपल्याला वाटतं मिळतं, पण त्याच्यामध्ये अध्यात्म आहे ना. पाण्याचा अंकुश केला की पाणी ताण पाहतो की मोठा हौद भरलाय आणि त्या हौदात घागर बुडवली. आता घागरमध्ये पाणी आहे का पाण्यामध्ये घागर आहे? घागरमध्ये पाणी ही बरोबर आहे आणि पाण्यात घागर आहे. तहान लागली कोणाला तर घागरीतलं पाणी झालं आपला आत्मा, हौदातलं पाणी परमात्मा. या आत्म्याने परमात्म्याची ओढ लागणं याला म्हणतात भक्ती विजय. ज्ञान गंगेनाले पूर्णता जेवढी झाले, तेथे शांतीशी आले पल्लव नवे. संपूर्ण ज्ञान सागरामध्ये नाव निघालेले संत महात्मे सगळ्या जगाला या ज्ञानाचा वर्षाव करतात, या शांतीचा वर्षाव करतात. या शांत रसामध्ये सर्व रसाचा अंतर्भाव होतो. हा रस तुम्ही सुद्धा घ्यारे होऊ नका, हा रस आनंदात. तुम्ही सुद्धा घ्या. याला ब्रह्मरस म्हणतात, याला भक्तीचा रस म्हणतात, त्याला आनंदाचा रस म्हणतात. ब्रह्मरस थोडे आनंद लो. हा रस आनंदाचा आहे, याच्यामध्ये दुःख येत नाही. दुःख ते कैसे नाही, स्वप्नाची अवघा आनंदी आनंद, वाळवंटी परमानंद, विठ्ठल रुक्माईचा चंद अनुवाद संताचा. आनंदीची झालो, आनंदीचे अलंकार झालो. आनंदाचेच अलंकार अंगावर धारण केले, त्या आनंदाला आता काय आला? बहर. शब्द स्पर्श रूप रस गंध विषय कठीण आहे आणि जीव तिकडे आकर्षित होतो. कालांतरानं दुःख होतो. बरेचसे विषय येतात. त्वचा, शब्द स्पर्श. शब्द विषय कोणाचा आहे? कानाचा आहे. कोण स्तुती केली की गोड वाटतं, निंदा केली की ऐकली दुःख. लोक चांगलं म्हणतात काय? लोक चांगल्या माणसाला चांगलं म्हणतात नाही, आपल्याला चांगलं म्हणतात. हे लोक कठीण आहे. एसटीच चढायची घाई केली कंदा चांगले महाराज आहे ना, माझा आम्ही खाल्लं ना. महाराज का
शब्द मोठा कठीण नाही. स्पर्शा त्वचेचा विषय, रूपा डोळ्याचा विषय, रूपाकडे पाहून पैसे उधळणं, चेंडूर पैसे भेटणं, कालांतरानं दुःख झालं, असे अनेक प्रकार आढळतात. हत्तीनीची अंगसंगती, बंधन पावती मनोजांची, हत्तींपायी स्पर्श विषयापायी वेळा झाला तर जेलमध्ये चालला. असे त्या विषयाच्या नांदी लागू नका. घ्यारे होऊ नका रानवरी. महाराज हा रस तुम्ही आणला कुठून, त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. विटेवरी ज्याची पावले समान, तोची एक दानशूर दाता. तो सर्वांना सर्व काही देतो, त्याने दाता असं म्हणतात. त्यानं देण्याकरता आयगई केली काय, पहा काय काय दिलं. देवी दिला देह, ज्याने आजीव दिला, दिली इंद्रिय हातपाय, सर्वांना सर्व काही देतो म्हणून त्याला देव असं म्हणतात. आता देवानं दिलं, आता याचा उपयोग कसा करा, हे कोणाच्या हाती आहे, हे आपल्या हाती आहे ना. काही देव सांगत कशी करा, परत ते टाळ्या वाजवा, गणपतीची वारी करा, देव सांगितलं आहे. तुम्हाला दिलं ना, आता तुम्ही कर्ज काढलं, मग तुम्हाला सिनेमा टाकी घ्यायची का ट्रॅक्टर घ्यायची का, आहे तुम्ही ठरवा. बँक कसं काय सांगत कशी, तुम्ही मागलं तुम्हाला दिलं. ते घरोघर बिल्डिंग आहे. म्हणजे संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की याचा उपयोग कसा करावा म्हणून समाज ठिकाणावर नाही. नाही तर आपण ठिकाणावर नाही नसतो. आता मोदी साहेबांना सगळ्या भारतात तांदूळ वाटली गेली, त्याची खिचडी करा का भात करा का सांगड्या करा का फुलड्या करा, ते सांगत असते का गावाकडे. तर सांगणारं कोणी भेटली, लोकांना धडाधडी इकडं लावले. समाज त्याचा उपयोग करा ना. देवानं दिलं त्याचा फायदा घ्या. आपण त्याचा फायदा घेतली म्हणून सांगण्याचा प्रयत्न. भगवंत एवढा दानशूर जात आहे की त्याने आपल्या जवळचा एक बी गुण जवळ ठेवलाय. यशे सोडविला मारुती, बोल ना. यशे सोडविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवतारी देऊन करणा हाती, कीर्ती दिगंतरी जवळ ठेवले का गुण. पुन्हा ऐश्वर्य वाढविला अर्जुन, ज्ञानी उपदेशला चतुरा अननु, वैराग्य सुखाचे बोधून ब्रह्म सनातन दिलं की नाही सर्वांना सर्व काही. मग तो उदार आहे. उदार तू हरी. तुम्ही मग बोलणं पडतं सांगा दानशूर दात्याचं लक्षण आहे. उदार तू हरी, ऐशी कीर्ती चराचरी, गरजताती थोडी वर्णिताती पवाड. उदार आहे, स्वतंत्र आहे, तुझ्या अवतारी जाणं स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र, कैवल्य अशी पवित्र, वैरी अशी दिदल. आणि समर्थ आहे, हेच समर्थ जे जे घरी, ते काय न होय त्याला तरी. समर्थाची घरी सकळ संपदा,
नाही तुटी गदा कासयाची समर्थाच्या पंक्ती भोजने तळिल्या वडिल्या एकची पक्वाने. पाऊस एकच पडतो, हजार प्रकारचं उत्पन्न घ्या आणि जगाला पोषाचं काम करतो म्हणतो दाता आहे, दानशील दाता. पण समय विशेषण याच्या कथा दिलं. पहिल्या राम अवतारात पाय ठिकाणावर राहिला, 14 वर्षी एक पाय मागे आणि एक पाय. कृष्ण अवतारामध्ये भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी एक पाय सरळ आणि एक देवळा पावली म्हणता नाही काय. पण हा जो अवतार आहे तो मी पुससी कैसा सर्वाभूती सदा सरीसा जेथ आप पुरवायचा भाग आपल्या परिचयाचा भाग माझ्याकडे नाही. तुम्ही कर्म कसं करता त्याचं फळ देण्याकरता मी स्वतंत्र आहे आणि कर्म करण्याकरता तुम्ही स्वतंत्र आहे. माझी बदनामी करायची नाही. स्वाती नक्षत्राचा पाऊस एकच पडतो की नाही. हे असो स्वातीचे उदक शोक्ती मोती व्याळी वीक तैसा सज्ञानाची मी सुखन दुःख ते. स्वाती नक्षत्राचा पाऊस पडत असताना एक थेंब कधी शिंपल्यात पडला त्याचे मोती बनतात आणि सापाच्या तोंडात पडला तर विष. त्याला माझा दोष ते तुमचं तुम्ही आपण कर्म करतो. लोक देवावर लोटा काय असं काही वेळ झाला की देवीला पडायचा आहे आमचं परमार्थ होतो ना आमचं तो मागे लागला. एखादी बकरी मेली तो आणि देवाला बकरी कपडी नाही म्हणतो तू कपडाने भाजी मान दुसरी घेतलं जाईल बकरी काय ताणून कुठली लोटतो. माझ्या आवाज गेला ना 6 महिने लोकांनी चांगलं कीर्तन करतो आम्ही यायचा आवाज कसा काय गेला. एक म्हणते काय का काय का कसं काय खाती जेव्हा आलं तर खाती काय बोलता लोक कुठे जोडतात. एका पितृपक्षाच्या अमावस्येला सूर्यग्रहण लागलं होतं. मला वाटतं 2015 तर सगळे कीर्तन करायचं म्हणणं पडलं बा नदीत बसा सूर्यनारायणाचा जप करा. आता आमच्या गावाला नदीने मी रात नाही निघालो सूर्य नदी. सगळ्या लोकांच्या एकच पाण्यात बसलो मी 10 मिनिटात अंगाले फोडाले खाल्लं सुटलं. ते कोणी ढोरकी पोरगावला म्हणे मला त्या पाण्यात बसू नका ते पाणी खराब होईल काय म्हणतात ते फोडाले अंगाले खाल्लं सुटलं म्हटलं इतक्या लोकांचे कधी पाण्यात घुसलेल्या लोकांमुळे सांगलं नाही. ते लोक मला वाटलं महाराज आहे महाराज काही होणार नाही जास्त चुकी आपली की नाही पाण्यात नाही गेलो का पाणी मागे आपली चुकी मध्ये शिक्षा होईल ना. चांगलं केलं की चांगलं होते वाईट केलं की वाईट होते. तोची एकदान शूर दाता सर्वांना सर्व काही दिलंय. सगळ्या जगात पाऊस पडला सगळ्याला उत्पन्न दिलं. पोषितो जगाशी चाले हे शेळी कोणाची सत्ते कोण बोलविते. उन्हाळ्यात कोणाला हिवाळ्यात हिवाळा पावसाला सत्ता त्याची त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. याला भगवंत असं म्हणतात कारण सगळे गुण त्याच्याजवळ आहे. महाराज तुम्हाला दिलं त्यानं पण तो आम्हाला दिन काय महाराज म्हणतात दिन पण तुमची अवस्था कशी पाहिजे त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात. मनाचे संकल्प पावलेल
सिद्धी याची होय. बोल नका आता फक्त 10 मिनिटं. आपल्या कालबाहू इंगळी. काय करते? गेली काय मनाचे संकल्प पावलेलं सिद्धी जरी आहे बुद्धी भगवंताच्या आपल्याकडून अपेक्षा आहे. कारण आपल्या अंतःकरणाचे 4 भाग पाडले. बोल नका बुद्धी आणि मन, चित्त अहंकार मन, चतुर्विध जाण अंतःकरण 4 भाग. आता प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. मनाचे विषय काय? संकल्प विकल्प, बुद्धीचा निश्चय, चित्ताचं चिंतन आणि अहंकाराचं मी पण. अहंकार पाहिजे. आम्ही हरीचे भुषावया लागी अहंकार वादरंगी माझेही लोभे जेवी एकची लोभे. आम्ही भगवंताचे दास आहो हाच आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही भगवंताच्या लोभानं लोभी आहो हाच आम्हाला लोभ आहे. याने म्हणता परमात्मा. आता चित्त विसरवणी चित्ता जरुणी लागे भगवंता मनाची मोठी मळवत्ता संकल्प विकल्प करता करू विसरी. तू मन बुद्धी साचेशी मज माझी आरतीशी मातेची का पावशी ही माझी वाक. माझं चिंतन करता करता माझ्या पदाला प्राप्त व्हा. म्हणजे हा रस मिळवण्याची तुम्हाला गरज राहणार नाही. मी जसा रसाला जात आहे तसे गुण तुमच्यामध्ये उतरते. तुम्ही फक्त माझं भजन पूजन करा. राम म्हणता पदी वैसोनी पदवी घ्यायची. राम चिंतन केले की कसा होतो माणूस. अविनाशीकडे आपल्या पेशील लावी मना विषय गोविंदाचे तसे तुम्ही होऊन जा. पण लोकांचं काय अशी चितच लागत नाही परमाला. एका गावाला गेलो एक माणूस मागे पाहिजे पुढे पाहिजे उठायला तरी कीर्तन झाला म्हटलं बाबा तुमचं काही चित लागली नाही. मी माझा कीर्तन तर पुरायचं म्हटलं. मग असं काय तर दादा म्हणजे काकांची गोष्टी म्हटलं काही घराला कुलूप जायचं राहतं नाही म्हणे कुलूप लावला म्हटलं झटके मारायचे म्हणे 2 मारले म्हटलं. मग म्हणे कुलूप पक्क लागेल म्हटलं. मग अडचण काय होती म्हणे ते कडी लावून लावलं का बिना कडी लावलं तरी सगळं कीर्तन कुलपात. आजची अवस्था जीवाची आहे कीर्तन नाही. म्हणून मन बुद्धी साचेशी मद माझी आरतीशी मातेची का पावशी ही माझी भाग. नरदे निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देव होईल म्हणती ते होती तरी का चित्तीनं धरावे. हे तुमच्या चित्तावर परमार्थ अवलंबून आहे. चित्ती मीची झाली मियाची प्राणी झाले जीव मरो विसरले बोधाची भुली. अशी अवस्था संतांची झाली. ते म्हणता अशी अवस्था आमची झाली अशी जर तुमची झाली तर होऊ शकते. तुम्ही सर्वस्व अर्पण करा ना त्याची पदवी तुम्हाला प्राप्त होईल. उदाहरणार्थ पतिव्रता मावली पतीशिवाय दुसरं चिंतन करत नाही. मालकाची पदवी पाहिजे प्राप्त होते. उदाहरणार्थ डॉक्टर आहे काळानीबाई भेटली काय म्हणते बाई भेटली की नाही पदवी. वकील आहे काळानीबाई भेटली काय म्हणता वकील. याची पदवी ज्याची त्याला ते जाऊ द्या. एखाद्या गावामध्ये कुत्तर वटा आहे. वटा असतो पण त्याच्यावर कुत्तर लोक जाऊन बसतात. त्या वटाला काय म्हणतात त्याचा काही संबंध आहे का. हे कुत्तर त्याच्यावर जाऊन बसतात म्हणून त्याला कुत्तर वटा म्हणतात. पण त्या वट्याला पदवी प्राप्त होते आपल्याला भेटणार नाही काय. आपण प्रयत्न केले राम म्हणता रामची जे पदी वैसनी पदी. मालकाचं नाव घेतलं की सगळी काळजी मालकाला आहे की नाही. तुम्ही सर्वस्व अर्पण करा त्याला काळजी करणं भागत आहे ना. हो आमच्या गावाला मजूर भेटत नाही महाराज. तर ते मालकाला शरण जातात पण आत टाकतात. शेतात जाऊ आपलं गाडी लागेल 2 कचड्या 1 टँगो पडते की नाही. फक्त चिंतन करा ना मदत तयार आहे ना. हाका मारीचा मदत तयार आहे. आपण तसं करत नाही. आहे तर नाही भेटणार काय ना काही तर हात हरणं पडते. तशी आपली अवस्था परमार्थात दिसली पाहिजे. मग भगवंतही तपासून कोण कसं आहे कोण कसं आहे. म्हणून मनाचे संकल्प पावलेलं सिद्धी जरी राही बुद्धी सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. तुमचं मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणले बरं झालं महाराज तुम्ही आले म्हणून आम्हाला हे माहिती पडलं. तुकोपर्यंत मी नाही आलो. मला संजू महाराजांना बोलवलं सांगलं की हा निरोप जगाले सांगा म्हणून हा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचला अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका माने माझ डाळी
सगळ्यांचा निरोप घेऊन तुमच्यापर्यंत आलो. मार्ग हा सोपा, इतर मार्गात हा आनंद नाही. योग मार्गामध्ये दुःख आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार आणि मग समाधी. एवढे कुठे लोकांना करायला टाइम आहे का? लोकांना हा सांगायला टाइम नाही. कोणते नाही. एकेका यम नियमा करता 12 वर्ष लागतात. बारी आणि तेवढा विषय आहे काय? करता करता जर आपण गेलो तर ज्ञानोबा म्हणतात ते करू नका. योगाची वाटा, दुःखाची वाटा भागा, त्या मार्गाने तुम्ही जाऊ नका. तुम्ही त्याच्या अधिकारी नाही. लोक काही गोष्टी ऐकत नाही. रामदेव बाबाची योग साधना शरीरा करताय, देवाच्या प्राप्ती करताय का ती? लोक काय करत असतात. एक माणूस एसटी मध्ये माझ्या शेजारी बसला तर नाक दाबून फुसफुस करून म्हणतात काय म्हणे योग म्हणतात. एकांत लागतो, शांतता असते. ड्रायव्हरनं ब्रेक दाबले की नाकावर जाऊन पडशील. काय केली नाही. दुसरा एक कर्म मार्ग. कर्म धर्म नवतीचा पुण्य अंगे पतन. संस्कृत भाषेचा लोक वाचताना एक स्वल्प विराम चुकला तर दोष लागतो. अबद्ध पडता वेद, दोष बाधिती सबद्ध. नाम पडता बदन श्रोते होती शुद्ध. नाम चिंतन कसं घ्या, कुठे घ्या, केव्हा घ्या, जास्त झालं करता येतं. सूक्ष्म मार्गाने जाऊ नका, चुकी होऊ शकते. आता राहिला ज्ञान मार्ग. ज्ञान मिळून गावा गोविंद. पण त्या ज्ञानाचा जे अंग लावा लोकांनी. एक माणूस म्हणे मला कधीपासून कीर्तन करता भाऊची उलटी ज्ञानेश्वरी पाठ आहे म्हणता आणि शिजी म्हणे ऐकत. याची उलटी कोण ऐकणार? उलटी पाठ करणं पडते का? उलटी या शब्दाचा बी अर्थ माहित नाही आपल्याला. रावेर तालुक्यात गेलो कार्यक्रमाला, मला झाली सर्दी. म्हटलं बाई 1-2 गोळ्या आणा सर्दीच्या. म्हणे महाराज गोळ्या खायचं काम नाही. म्हटलं मग म्हणे इकडे राई केळी पिकते म्हणे औषधीची, एक केळं खा म्हणे सर्दी काय. म्हटलं आणा भाऊ. काय ते केळं आणलं, मला म्हणे उलटं खाणं पडतं. आता मला काही समज नाही. पलंगावर उलटं झालो खालून खायला असं काय करता म्हणलं तुम्ही सांगा. म्हणे केळं उलटं करा, तुम्ही याला उलटे होता. आता हे समजून उलटी ज्ञानेश्वरी कधी समजेल. हाही मार्ग नको. मग आपला भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवेया बापा. हा सरळ सोपा सीधा मार्ग आहे. देव सोपा आहे. आला नावा रूपान तुका म्हणून आला सोपा. सगळ्यांना अधिकार आहे. सकाळी या, काकडा या, भजन करा, पूजन करा. आला नाव. मंत्र सोपा आहे. तुका म्हणे जपा. मंत्र 3 अक्षरी सोपा. रामकृष्ण हरी, जय हरी. आहे की नाही? सोपा आहे सगळा मंत्र. मार्ग सोपा आहे. मार्ग हा सोपा. मग सगळं सुखरूप आहे. इकडे जायची गरज आहे काय? मग आता हे टिकवून ठेवणं तुमचं आपलं काम आहे. आनंद वाटला सर्व गावकरी म्हणजे सहकार्यानं या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती गावात आली, मंदिर झालं, सगळ्या प्रकारचं सगळंच पद्धती झालं. पोथी झाली, पोथी शांत झाली. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे तरणा भाग्यवंत नटे हरी. तरुण मंडळी आपल्या गावात एका बहिणी उभी राहिली, सगळ्या सारख्या वयाचे. याचा आनंद वाटला. या आता असंच टिकून ठेवा. गरज पडेल तेव्हा तुम्ही केव्हाही बोलवा. माझ्याकडच्या वारकरी चाली ताबडतोब पाठ करा, त्या म्हणत चला. बाकीच्या चाली तुम्हाला येत नाही असं मी म्हणत नाही, पण वारकरी चालीत जो आनंद आहे ते इतर चालीमध्ये नाही. थोडंसं क्षमा मागून बोलतो. पण तुम्हाला जर पुढे जाणं असेल तर तुम्हाला शिखरावर येऊन पोहोचेल. आपल्याकडून चाली सगळ्या फुकट घेऊन घ्या. फक्त घेणारे पाहिजे, आपण देण्याकरता तयार आहे. वाटी तो आणि का ज्याने पटीन त्याने घ्या. अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सोडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असा असेल अशी अपेक्षा करत नाही. करविली कैशी केली कटकट वाकडी गणित. देव जाणे तुम्ही माग आपण गोड करून घेतली. बऱ्याच दिवसाचा गॅप गेला होता. महाराजांची वडील वाचे तेव्हा आलो होतो. तेव्हा नंतर आता आपण तर मागे कार्तिकचा काला केला होता मंदिरात. तेव्हा बराच गॅप गेला. सगळी जुनी मंडळी परिचयाची आहे. आता ही नवीन मंडळीला आणखी मोठी झाली. येता आम्हा खांद्याला घेत असेल ना तर मी त्याच्या खांद्याला घेतो ना. नाकाने खांदे लागतील ना भरतीपुरी तयार आहे. हे तर आम्ही निघून आहे. आमच्या संजीव महाराजचं आमच्यावर भरपूर प्रेम आहे. गावकरी म्हणून प्रेम आहे. जुन्या काळामध्ये कौतिक मूर्ती पैकी त्या काळातही खूप आनंद घेतला आम्ही. असो तुम्ही बिल्डिंग गदारोडी हा कार्यक्रम सालावाप्रमाणे असाच कायमस्वरूपी टिकून राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आपलं कीर्तन ठेवलं म्हणून चोपड्या गोष्टी नाही. कीर्तन कोणाचं बी ठेवा, कोणाचा बी चोपडा बरोबर दिवस घ्यायची म्हटलं. प्रत्येकवरून आमची परत ते मंडळी आली. उंबरडो आले, कमलेश महाराज आले, दुसरे कमलेश महाराज आले, विकास महाराज आले.
त्यांचे आभार मानतो, गावातल्या मंडळीचे आभार मानतो, महाराजांचे आभार मानतो, गायनाचार्य वादनाचार्य सगळ्याचे आभार मानतो. एक विशेष मानणं पडेल की आपल्या गावची आवड लाईन गेल्यावर सुद्धा आपण सगळी मंडळी टिकून बसली, सगळ्याचे जाहीर आभार मानतो आणि कार्यक्रमाला पूर्ण वेळ देतो. महाराज